नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपले विचार केलेले ज्या काही गोष्टी आहेत, आपण विचार केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यक्त करण्यासाठी किंवा त्या अंमलात आणण्यासाठी काही एक वेगळी मदत घ्यावी लागेल. त्यामध्ये योग्य सल्ल्याची सुद्धा गरज असणार आहे. तर योग्य सल्ल्याने तुम्ही काही जर गोष्टी गेल्यात तर तुम्हाला आपल्या कार्यामध्ये घवघवीत यश मिळू शकतं. त्याचप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काहीतरी पैशाची उलाढाल करावी लागणार आहे. तर ती पैशाची उलाढाल करायची असली तरी ती सुद्धा सल्ल्यानेच करावी असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. स्वतःच्या प्रकृतीच्या बाबतीत आपण खूप काही लक्ष द्यायला पाहिजे असं नाही आहे, पण आपल्या मुलांच्या प्रकृतीवर तुम्हाला या महिन्यात लक्ष द्यावं लागेल. कारण काही गोष्टी मला या ठिकाणी अशा दिसून येत आहेत की केवळ हलगर्जीपणामुळे, मुलांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांना काहीतरी त्रास प्रकृतीवर होऊ शकतो. आणि आपली मुलं जर प्रकृती चांगली नसेल किंवा त्यात जर तुमचा वेळ जाणार असेल किंवा तुम्ही बिझी राहणार असाल तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ कमी मिळेल. त्यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी तुम्हाला जास्त वेळ खर्च करावा लागेल. स्वतःचं आरोग्य देवदयेने चांगलं दिसून येत आहे आणि काही गोष्टी जिद्दीने, हट्टाने तुम्ही जर करत राहिलात तर प्रकृतीकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच राहणार नाही. इतकी मला या ठिकाणी गोष्टी दिसून येत आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी आणखीनही असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उलाढाल करत असताना बौद्धिक उलाढाल असेल तर चांगली गोष्ट आहे, पण व्यावहारिक जर काही उलाढाल करत असाल म्हणजे उदाहरणार्थ ट्रेडिंग किंवा अन्य काही गोष्टी तर त्यामध्ये काळजी घ्या. कारण त्यामध्ये फटका होऊ शकतो किंवा काही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने व्यवसायामध्ये खूप काळजीपूर्वक हा महिना त्यांचा उद्योग करावा असं मी या ठिकाणी त्यांना सल्ला देईन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण केलेल्या प्रत्येक कृतीचे काहीतरी पडसाद उमटतील. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या केल्यानंतर काही काळानंतर त्याचे प्रतिसाद उमटतात. तर असा काहीसा हा महिना आहे. म्हणजे चांगले असो वाईट असो त्याचे प्रतिसाद थोडे उशिरा येतील, पण त्यासाठी तुम्ही खूप उतावीळ होऊ नका. की योग्य वेळेला ते तुम्हाला त्याचे प्रतिसाद कळतीलच. पण तुमचं कर्म जे आहे ते तुम्ही करत राहा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला विविध गोष्टींमध्ये सपोर्ट करतील आणि त्या आनंदाच्या सपोर्टच्या ओघामध्ये तुम्ही सगळ्यांना मिळून कुठेतरी सहलीला जाऊ शकता किंवा असं काही एकत्र गेट टुगेदर करू शकता. एकत्रीकरण तुमच्या कुटुंबाचं होऊ शकतं काही निमित्ताने, असंही या महिन्यात दिसून येतं. धार्मिक कार्याच्या निमित्तानेही ते होऊ शकतं असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्पन्न तुम्हाला या महिन्यात कोणत्याही प्रकारे कमतरता दिसून येत नाही. योग्य वेळी योग्य उत्पन्न तुमच्या खिशात पैसे खर्च करण्यासाठी असतील आणि अन्य काही कारणासाठी तुम्हाला आवश्यकता लागणार असेल तर तेही असतील. पण प्रवासामध्ये मात्र या पैशाची योग्य काळजी घ्या. कारण विविध प्रकारचे फ्रॉड आत्ता चालू आहेत. तर अशा काही फ्रॉडमध्ये तुम्ही जर फसलात तर आपले हक्काचे पैसे तुम्ही गमावून बसाल. तर त्याबाबतीत हा जो सल्ला मी जो दिलेला आहे त्या सावधगिरी बाळगा आणि कुठल्याही मोहाला बळी पडू नका. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पेपरवर्क या महिन्यात तुमचे करेक्ट ठेवा. कोणताही व्यवहार किंवा जमिनीचा व्यवहार किंवा कुठलाही ॲग्रीमेंट किंवा असं काही करायचं असेल तर पेपरवर्क तपासून त्याच्यावर सही करा. कारण चूक कोणाचीही असली तरी ज्याची सही आहे तो फॉल्टमध्ये येतो. तर असं काही आपत्ती तुमच्यावर ओढवू शकते. म्हणून सही करताना पेपर बघून सही करावी आणि त्यानंतर ॲग्रीमेंट वगैरे जे काय आहे ते बघून सही करावी असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की स्वतः आपण
प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालायला जाऊ नका. कुटुंब म्हणा किंवा अगदी आपले पतीपत्नींचे जे काही व्यवहार असतील त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आपण डोळे झाक करा, नाहीतर आपल्याला या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीवर एक जबाबदारी टाकली की त्याला फॉलोअप करणं एखाद्या व्यक्तीला आवडत नाही. मग त्यातून भांडणं किंवा वादविवाद सुरू होतात. असे काही वादाचे प्रसंग या महिन्यात येऊ शकतात. म्हणून जबाबदार व्यक्तीला एकदा काम सांगितलं, जे काही त्याची जबाबदारी आहे ती सांगितली की विसरून जा, आपण पुन्हा त्यात लक्ष घालू नका, कारण नाहीतर वादाचे प्रसंग निर्माण होतील. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते व्यवहार कोणाकडून तरी तपासून घ्या. कारण काही वेळेला आपण इतकी वर्षे मी करतोय, आता कशाला विचारा, असा काही भाग असतो. तर तो असं असलं, इतर वेळी जरी असलं तरी या महिन्यात मात्र असं काही ग्रँटेड घेऊ नका. आपले व्यवहार कोणाकडून तरी तपासून घ्या, चेक करून घ्या आणि मग ते व्यवहार तुम्ही करा. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र किंवा अन्य साहित्यिक क्षेत्र अशा लोकांना स्टेज मिळेल, प्लॅटफॉर्म चांगलाही मिळेल, पण प्रसिद्धी तेवढी मिळणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यातलं नेमकं उणीव काय आहे ते जाणून घ्या आणि त्याच्यावर मात करण्याचा आपणच स्वतः प्रयत्न करा. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कोर्ट कचेरी या भानगडीत या महिन्यात अजिबात आपण वळू नका. कोणावर दावा लावणं किंवा कोणाला कुठलं तरी बदला घेणं किंवा काहीतरी रिव्हेंज काढणं असं ह्या महिन्यात करू नका. अगदी तोंड भाजायची पाळी येईल. तर असं ह्या महिन्यात तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.